महाराज रामकृष्ण हरी आपलं नाव सांगा. रामकृष्ण हरी कनीराम रत्ना चव्हाण कनीराम माऊली दिंडी क्रमांक 43 समाजयोगी त्यागमूर्ती गोविंद महाराज केंद्रे या दिंडीमध्ये स्वधर्म निष्कामता अनुसरले जे पार्था ते कैवल्य पथ तत्वता पातले जगी. ही दिंडी गोविंद महाराज केंद्रे यांनी धर्माचं रक्षण करण्याकरता धर्माचं पालन करण्याकरता त्यांनी काय केलं. गुरु समाजयोगी त्यागमूर्ती ओम नमोजी गोविंद बाबा मनिंद्रियावरते ठेवून ताबा ज्ञानेश्वरी करून बसले हृदयामध्ये त्याचा प्रसार केला जगामध्ये. 18 पगड जाती घेऊन या संगती बाबा निघाले पंढरपूरला. बाबा ज्यावेळेस त्यांनी बुडत असे जण न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कर्तविती परोपकारे बाबांनी या जगाकडे हे दृष्टिकोन पाहिलं. नंतर त्यांनी 18 पगड जाती सर्व बांधव पालघर असो कोळी असो नुरबा असो येडवण असो बंजारा समाज असो मराठा असो केळी कोळी ताळी तांबोळी जेवढी बी समाज असतील सर्वांना एकत्र केलं आणि सर्वांना घेऊन या वारीला ते निघाले असताना त्यांना या जगाकडे पाहत असताना ह्या गरीब लोकांना काय मिळत नाही म्हणून त्यांनी त्या मार्गाला प्रत्येक पदार्थ जे 56 प्रकारचे भोग असतील ते भोग प्रत्येक दिवशी रोज एक आटम त्यांनी या समाजाला खाऊ घातला. पैसे बिशी कमी ठेवली आणि त्यांना नफा नाही मिळाला तरी चालेल मी झोळी घेऊन मागून आणून आणि उरलेले पैसे दिंडीतले मी भरेल ही माऊली मला देईल. पण गोरगरीब या दिंडीमध्ये येतात सहभागी होतात म्हणून त्यांनी या प्रत्येकांना प्रत्येक वेळोवेळी जेवण आज या ठिकाणी श्रीखंड झालं तर दुसऱ्या ठिकाणी गुलाबजामुन झाला पाहिजे बासुंदी झाले पाहिजे असे तीळ टाकून पोळ्या भाकरी झाल्या पाहिजेत खरडा झाला पाहिजेत कढी झाली पाहिजे. प्रत्येक जेवण वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे बनवून या गोरगरिबांना त्यांना खाऊ घातल्यामुळे सर्वांनी या दिंडीला उत्साहाने प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये प्रत्येक देशामध्ये जो वारकरी आला तो तिकडे त्याचा प्रसार केला. म्हणून या महाराष्ट्रात तर नाही भव्य दिव्य गुजरात कर्नाटक आणि आपल्या प्रत्येक भागातले लोक येथे येऊन पाहून जात होते म्हणून त्यांनी असा प्रचार केला तर या भागामध्ये प्रत्येक भागातले लोक येतात आणि सहभागी होतात आणि ते सेवा करतात आणि ते असं या मार्गाने चालत असतात. आणि 5000 लोक या दिंडीमध्ये येतात आणि त्यांचा सर्वांचा यामध्ये सहभाग असतो. पुंडरीकावरती हरी विठ्ठल विज्ञान देव तुकार पंढरीनाथ महाराज जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी. माझं नाव सागर सुरेंशी. मी पुण्याला राहतो आणि माझा व्यवसाय आहे आणि मी पहिल्यांदाच दिंडी क्रमांक 43मध्ये आलो आहे. गोविंद महाराज केंद्रे सरांच्या दिंडीमध्ये आलेलो आहे. इथल्या वारकरींना भेटून अप्रतिम आनंद झालेला आहे. यांच्याबरोबर सेवे करण्याचा आम्हाला योग लाभलेला आहे बरोबर. आणि यांची दिंडी 7000+ लोकांची दिंडी आहे आणि यांची जी व्यवस्था इथं जी केलेली आहे या लोकांनी केलेली आहे इथल्या स्थानिक लोकांनी आम्ही त्यांना धन्यवाद करतो. ओके. आणि अप्रतिम व्यवस्था यांची आहे. आणि विष्णू महाराजांनी खूप म्हणजे या सगळ्या लोकांना गोळा करून बरोबर मी यातल्या सगळ्या लोकांना भेटलेलो आहे बरोबर. अप्रतिम आनंद होतो या इथं येण्याचा आणि आम्हाला लाभ मिळाला याबद्दल मी यांचा सगळ्यांचा आभारी आहे. काय वेगळे पण वाटतं दिंडीमध्ये आल्याचा एक असं वाटतं की स्वर्गात आल्यासारखा आनंद आहे बरोबर आहे. साक्षात पांडुरंगाला भेटल्याचा आनंद आहे हा महत्त्वाचा नाही. लोकांचं राहणीमान त्यांचं जीवन लोकांचं राहणीमान तर खूपच साधी लोक आहेत बरोबर. कुठलंही हे नाही आहे साधी लोक आहेत. अतिशय प्रेमळ अतिशय चांगली वागणूक ते त्यांची एकदम
आणि त्या परिस्थितीला ऍडजस्ट करून घ्या. हो, कशाही परिस्थितीमध्ये ॲडजस्ट करतात. खाली झोपतायत, पाणी आहे, पायात चप्पल नाही आहे, तरी सुद्धा त्यांना पांडुरंगांना भेटायची इच्छा आहे. याच्यात इच्छा आहे पांडुरंगाला भेटायची, बरोबर. तुम्हाला असं वाटतं का की संपूर्ण दिवस वारी करावी? येस, वाटतं खूप वाटतं, खूप इच्छा आहे. बघूया, आता पांडुरंगाची इच्छा आहे, बघूयात कधी ते पूर्ण होईल. आपल्या व्यवसायामध्ये दंगा असणाऱ्या तुमच्या इतर मित्रांना तुम्ही काय सांगू शकता? मी सांगेन त्यांना की तुम्ही आता प्रत्येक वारकऱ्यांबरोबर फिरा. तुम्ही 15 दिवस तसे पुणेकर तर सगळेजण असतातच, पण सगळ्यांनी दिंडीबरोबर एक दिवस यांच्याबरोबर यायला पाहिजे. जो आनंद आहे तो अप्रतिम आनंद आहे. मॅनेजमेंट बाबत तुमचं काय मत आहे? खूपच छान आहे. म्हणजे यांच्याकडे बऱ्याच लोकांकडे मोबाईल नाही आहे, काहीच व्यवस्था नसताना एकदम कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आहे. हां, म्हणजे कम्युनिकेशन नाही आहे, काही नसल्यानंतर सगळे टाईमावरती, अजिबात आवाज नाही, कुठलंच काही नाही. बोला रामकृष्ण. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी सोनाली वसंत सूर्यवंशी पुण्याहून आले. एक दिवसासाठी मी वारीमध्ये आले आहे आणि दिंडी क्रमांक 43 या दिंडीची संख्याच 5,000 प्लस आहे. त्याच्यामध्ये महिला भगिनी 3,000 प्लस असतील. आता खरं सांगायचं म्हणजे हे सगळे वारकरी तंबू ठोकून इथे राहतात आणि महिला भगिनीसुद्धा घरी सगळं व्यवस्थित पाहिजे असतं, पण इथं त्या ॲडजस्ट करून घेतात, काही नसतं त्यांचं. आणि एकाच तंबूमध्ये 20-20 लोक राहतात, त्याच्यामुळं त्यांना सगळी म्हणजे इथलं हेच वेगळं आहे. सगळं बघण्यासारखं आहे की घरी वेगळं वातावरण असतं आणि इथं ते सगळ्यांसोबत ॲडजस्ट करून सगळं व्यवस्थित शांततेत सगळं वारीत पार पाडतात. धन्यवाद. माझं नाव आहे भगवान मच्छिंद्र पाटील, हल्ले मुक्काम सुरत. भगवान मच्छिंद्र पाटील, हल्ले मुक्काम सुरत. मी जवळजवळ 25 वर्षापासून महाराजांच्या दिंडीत चालते आणि त्यांच्या आशीर्वादाने मला वारकरी रत्न म्हणून सुरत खाते पुरस्कार मिळाला. त्याबद्दल बाबांचं मी खूप खूप धन्यवाद मानतो. केंद्रे महाराज, हरिभक्त परायण गोविंद महाराज केंद्रे यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आमचे हल्लीचे गादीचे चालक विष्णू महाराज केंद्रे यांच्या आशीर्वादाने मला हा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझं नाव हरिभक्त परायण सुवर्णामाई अनिल महाराज जमदडे, अध्यक्ष ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था येवला. रामकृष्ण हरी. या वारीमध्ये येऊन अतिशय आनंद होतोय, कारण स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी भावा जन्म आम्हा. खरंच आज आल्यानंतर असं वाटतं की स्वर्गातले देव कशासाठी इच्छा व्यक्त करत असतील की मृत्युलोकामध्ये जन्म मिळावा. त्याचं कारणच हे आहे की हा वारीचा सोहळा आणि हा वारीचा आनंद हा स्वर्गात मिळत नाही. हा वारीचा आनंद फक्त आणि फक्त या मृत्युलोकात मिळतो आणि माऊली ज्ञानोबारायांच्या सोबत मिळतो. आणि खऱ्या अर्थाने पूजनीय, परमपूजनीय आणि प्रातस्मरणीय गोविंदजी महाराज केंद्रे महाराजांच्या या परमपुण्याईनं आज लाखो वारकऱ्यांना हा जो आनंद मिळतो आहे. आणि विशेष म्हणजे हीच परंपरा पूजनीय, आदरणीय आणि प्रातस्मरणीय विष्णूजी महाराज केंद्रे यांनी ही परंपरा अखंड पुढे तेवत ठेवलेली आहे. आणि हाच वारीचा आनंद आज प्रत्येक वारकऱ्याला, जो घरामध्ये, परिवारामध्ये, संसारामध्ये दुःखाने व्यापलेला आहे, तो वारकरी अतिशय आनंदाने या वारीचा आनंद घेतो आहे. आणि असाच आनंद या माऊलींच्या सोहळ्यामध्ये अखंड प्रत्येक वारकऱ्याला मिळत राहो. माऊलींच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. व्यवस्था घरामध्ये 4 माणसं जेवत असताना कुठेतरी काहीतरी मीठ मिरची कुठेतरी कमी जास्त होते, पण आज एवढे वारकरी आणि आम्ही सर्वांनी जो मांड्याचा आस्वाद घेतला, आंबेरसाचा आस्वाद घेतला, त्याच्यासोबत ते मिरचीचे भजे आणि अतिशय छान असा भोजनाचा आस्वाद मिळाला. आरोग्य सुविधा असेल, पाण्याची व्यवस्था असेल आणि प्रत्येक वारकऱ्याची जी जातीने काळजी घेतली जाते, अतिशय एका कुटुंबामध्ये 4 माणसांची ज्या पद्धतीने काळजी घेतो तशी लाखो वारकऱ्यांची आणि हजारो वारकऱ्यांची काळजी या दिंडीमध्ये घेतली जाते. याचा अतिशय आनंद होतो आहे. रामकृष्ण हरी. मी सौ रेणुका अमर नरोडे, कोपरगाव ग्रुप. तर सर्वप्रथम
गोविंद महाराज केंद्रे संस्थान आणि विष्णू महाराज केंद्रे परमगुरुवर्य यांच्या दिंडीचा वर्षानुवर्ष आम्ही असा सहवास घेतोय आणि वर्षानुवर्ष लाखो वारकरी यात सहभागी होत आहे. आज पुन्हा एकदा आम्ही आमचं कोपरगाव कुटुंब, आमच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या आम्ही प्रतिनिधी, आमचे तसेच युवा आमदार विवेक भैया कोल्हे, आमच्या महिला युवा संघटिका सौ रेणुकाताई कोल्हे, या सर्वांच्या वतीने आम्ही आज दिंडीला भेट दिली. परंतु आज पुन्हा कोपरगावला जाण्याची आमची इच्छा होत नाही आहे. इतकं सुंदर म्हणजे येथील वातावरण बघून, चारही बाजूंची झाडी असणारी ही निसर्गरम्य लोकपरंपरा आणि संस्कृती बघायला खरंच खूप छान वाटतं आहे. तर कुठे जाऊन आपल्याला कॅम्पेनिंग करण्याची किंवा ह्याची गरज नाही आहे. तर हे सगळं रम्य वातावरण बघून पुन्हा पुन्हा हा सोहळा असाच अनुभव असा वाटतो आहे. आणि सर्वांचे मी आभार मानते. रामकृष्ण हरी. नमस्ते, रामकृष्ण हरी, जय श्रीराम. मी सौ उत्कर्षा स्वरूप कापे, कोपरगाव ग्रुप. आणि कर्मभूमी, जन्मभूमी तर कोपरगाव, पण कर्मभूमी ही सध्या पुण्यात आहे. पुण्यात टेक्नॉलॉजी आणि AI रोबोटिक्स ह्याची मी ट्युटर म्हणून काम करते. पण हे सगळं करत असताना जेव्हा कुठे सायन्स आणि आपण ज्या पद्धतीने पांडुरंगाचा, दगडूशेठ हलवाईचा जो चमत्कार बघितला, त्या सगळ्यापुढे कुठेतरी मलाही असं वाटतं की IT, AI रोबोटिक्स ह्या सगळ्याच्या पलीकडे कुठेतरी जे जग आहे ते म्हणजे श्रद्धास्थान. आणि ते श्रद्धास्थान आपण इथे या भूमीत, या वारीत एका शिस्तबद्ध डिसिप्लिन्ड मॅनरने बघतो. ही एशिया खंडातलीच नव्हे तर पूर्ण पृथ्वीतलावरील सगळ्यात डिसिप्लिन्ड आणि सगळ्यात मोठी वारी मानली जाते, जिथे प्रत्येकाची श्रद्धा आणि सगळ्या टेक्नॉलॉजीज, निसर्ग देखील तिच्यासमोर नतमस्तक होतो. अशा या वारकऱ्यांना माझा शत प्रणाम. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शूटिंग आहे डायरेक्ट मीडियावाले येते, सोशल मीडियावाले दिसतील का तसे बातमी द्यायला येत असते. मुंडे बाई एकदा हाक मार ना. मुंडेबाई मोहन म्हणे एकदा. मोहन आता मी जेवण करणाऱ्या सर्व महिला भगिनी आहेत, माता, त्यांच्या समेत जेवण करत आहे. भातराम, कोबीराम, चपातीराम आणि पापडराम हे सगळे पदार्थ बनवायचं मोठं काम ते करतात. आणि सर्व जेवल्यानंतर ते जेवतात, सर्व वारकरी जेवल्यानंतर. आणि म्हणजे दिवसभर स्वयंपाकातच असून सुद्धा त्यांचं वासना उठल्या जेवणावर, ते शेवटला जेवतात. ही किती मोठी गोष्ट आहे. गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे दिंडी क्रमांक 43 हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. जय हो, मंगल हो. हो थांबा, इकडे बघा.